आर्या, आज मंदारची पार्टी आहे. आपल्याला जायचं आहे बरं का, सिद्धांतने सांगितले. अरे पण तू आधी का नाही सांगितलं? असं वेळेवर कसं जाणार? सॉरी अगं, माझ्या डोक्यातून निघूनच गेलं. आता त्याचा मेसेज बघून लक्षात आलं. आणि वेळेवर काय, तुला तर तयार व्हायची पण गरज नाही. अशी ही छानच दिसतेस तू. काहीही काय, अशी येणार मी? नो वे. आणि काय रे, असा पटकन कसं ठरवणार कुठला ड्रेस घालणार? ज्वेलरी अँड ऑल कसं होईल? तू एक काम कर, तू जा आणि सांग की आर्याला बरं नाही म्हणून ती नाही आली. किती फालतू कारण देते ग तू आर्या. मी जर त्याला असं म्हणालो की आर्याला बरं नाही, तर तो म्हणणार नाही का की मग तू इथं काय करतोय? तू तिच्याजवळ असायला हवं होतं. मग काय सांगणार? अरे हो, बरोबर आहे तुझं, पण मला वेळ लागेल. आपल्याकडं वेळ नाही आणि ऑलरेडी आपण लेट आहोत. मी रेडी होतोय, तोपर्यंत तू पण हो. तो ऑर्डर देऊन मोकळा झाला. सिद्धांत तयार होऊन तिची वाट बघत बसला होता. इतक्यात आर्या आली. तिनं ब्लॅक वन पीस, त्यावर सूट होतील असे इयरिंग्स, लाईट रेड कलरची लिपस्टिक आणि हाय हिल्स. इतकी साधी ती तयार झाली होती. आणि हाच तिचा साधेपणा, तिचा खरा दागिना होता. कुठलाही मेकअप शिवाय ती ह्या वेळेस त्याला एखाद्या अप्सरेहूनही सुंदर भासत होती. तिने सिद्धांतकडे पाहिलं आणि दोघांच्याही चेहऱ्यावर हसू आलं, कारण त्यानेही ब्लॅक शर्ट घातला होता. काय यार आर्या, दुसरा घालायचा ना ड्रेस? तुला पण ब्लॅकच घालायचा होता का? मलाही तेच वाटतंय, उगाचच घातला मी. पण तू किती घाई करत होता, मला थोडाही आवरायला वेळ नाही दिला. जाऊ दे आता, कोण काय बोलणार? मग अजून काय बाकी होतं? आणि मला ब्लॅक ड्रेससोबत काही प्रॉब्लेम नाही, पण तिथं गेल्यावर विक्रांत आणि मंदार खूप खेचतील ह्यावरून माझी. एनिवे, चल उशीर होतोय. गाडी चालवताना आज पहिल्यांदाच आर्याकडे बघून त्याचं लक्ष विचलित होत होतं. कितीही नाही म्हटलं तरी आज त्याचं सारखं लक्ष आर्याकडेच होतं. इकडे आर्याची अवस्थाही काही वेगळी नव्हती. ती तर मनातही त्याच्याविषयी विचार करू शकत नव्हती. दोघांमध्ये फक्त शांतता होती. शेवटी सिद्धांतने FM ऑन करून शांततेचा भंग केला. दोघांचंही लक्ष मग गाण्यावर कॉन्सन्ट्रेटेड केलं. नेमकं ह्या वेळेस ये शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डर कोई खींचे तेरी और लिए जाए, हे गाणं लागलं. सिद्धांतने लगेच चॅनेल चेंज केलं. नेक्स्ट चॅनलवर लग जा गले की फिर ये हसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात ना हो लागलं होतं. आज का हे सगळे असेच गाणे प्ले करत आहेत, असं म्हणून त्याने पुन्हा पुन्हा चॅनेल चेंज केलं. प्यार हुआ इकरार हुआ, प्यार से फिर क्यों डरता है दिल, कहता है दिल रास्ता मुश्किल, मालूम नहीं है कहाँ मंजिल. तो पुन्हा चेंज करणार. आर्याने बंदच केलं. काय चाललंय सिद्धांत तुझं? का सारखे सारखे बदलतोय? किती चांगले गाणे चालू होते आणि ओल्ड सॉंग्स तर आवडतात ना तुला. मग आज काय झालं? आज इच्छा नव्हती माझी. काय गाणे लावत होते ते असे लावतात का कुणी? दुसरे पण असतात ना. नाही, बरंच झालं तू बंद केलंस. जाऊ दे, तुझं वागणं मला केव्हाच कळत नाही. ते पार्टीमध्ये पोहोचले. त्यांना तसा थोडा उशीरच झाला होता. पार्टी सुरू झाली होती. वेलकम श्री व सौ देसाई. क्या बात, आज तर दोघंही मॅचिंग मॅचिंग, मंदार म्हणाला. अँड आर्या, यू लुक रिअली अमेझिंग टुडे. थँक्यू मंदार. सिद्धांतला त्याचे सगळे जुने मित्र भेटले होते. तो त्यांच्यामध्ये गुंतून गेला. आर्याला मात्र एकटीला जाम बोर होत होतं. ती असाच टाइमपास करत बसली होती. सिद्धांतचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्याला कळलं की तिला बोर होत असेल. हे आर्या, कम हिअर. त्याने तिला बोलावून घेतलं आणि सगळ्यांसोबत ओळख करून दिली. त्यांच्यासोबत थोडा वेळ तिने गप्पा मारल्या. पुन्हा ते त्यांच्या गप्पांमध्ये रंगून गेले आणि आर्या एकटी पडली. थोड्या वेळाने सिद्धांत तिच्या जवळ येऊन बसला. सॉरी, तुला असं एकटीला सोडून गेलो, पण तेही खूप दिवसांनी भेटले ना. अरे इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. हाय लव्ह बर्ड्स, शुड वी जॉईन? विक्रांत आणि मंदारने विचारलं. मी नाही म्हटलं तरीही तुम्ही इथेच बसणार आहात, मग ह्या फॉर्मॅलिटीज कशाला? सिद्धांत म्हणाला. आणि ते दोघेही त्यांच्यासोबत बसले. हो, पण म्हटलं उगाच डिस्टर्ब कशाला करायचं म्हणून विचारलं. मंदार म्हणाला. ठीक आहे, मग उठा इथून. सिद्धांत म्हणाला.
काय रे, तुला नीट बोलताच येत नाही का? नेहमी असा काय तिरसटासारखा बोलतो? आणि काय रे, तिथे सगळ्यांना सोडून इथे येऊन बसला? तुला थोड्याही वेळ करमत नाही का आर्याशिवाय? विक्रांत म्हणाला. असं काही नाही आहे. ती एकटी बोर झाली होती म्हणून आलो मी. बघ आर्या, किती लकी आहेस तू. तुझा किती विचार करतो सिद्धांत, मंदार म्हणाला. आर्याने फक्त स्माईल दिली. अरे हो, खूप लकी आहे ती. मी ह्याचा प्रत्यय आज ऑफिसमध्येच घेतला, लंच टाईममध्ये. अरे मंदार, तुला तर तो किस्सा सांगायलाच पाहिजे, विक्रांत म्हणाला. अरे यार विक्रांत, प्लीज नको ना. आणि तू जसं समजतोस ना तसं काहीही नव्हतं. त्याच्या मागचं कारण खरंच वेगळं आहे, आर्या म्हणाली. नाही रे, सांग. तिचं नको ऐकू, मंदार म्हणाला. सिद्धांत, सांग ना त्याला, नको सांगू. काहीतरी बोल ना, आर्या त्याला म्हणाली. हे बघ आर्या, तू जेवढं नाही म्हणली ना, तो तेवढा उत्साहाने सांगेल. कारण फार हौस आहे त्याला गोष्टी रंगवून सांगण्याची. तुला ऐकायचंय ना मंदार, काय झालं? हे बघ, त्याने आर्याच्या बोटाला लागलेलं दाखवलं. ह्यामुळे तिला जेवताना त्रास होत होता. मी मदत केली, बस एवढंच, तो म्हणाला. सगळी सांगण्याची मज्जा घेतली ह्याने. असं सांगतं का कुणी? विक्रांत म्हणाला. हे बघ, असंच घडलं होतं, तेच सांगितलं, सिद्धांत म्हणाला. मंदार ड्रिंक तयार करत होता. विल यू, त्याने आर्याला विचारलं. आय डोंट ड्रिंक, ती म्हणाली. का? आवडत नाही की सिद्धांत नाही घेत म्हणून? नाही, असं काही नाही. म्हणजे मला आवडत नाही म्हणून मी ट्रायच नाही केलं. देन यू शुड ट्राय आर्या, विक्रांत म्हणाला. हा आर्या, कुठलीही गोष्ट ट्राय करावी आणि मग चांगली वाईट ठरवावी. असं न घेताच वाईट म्हणू नये, मंदार म्हणाला. वा, काय हुशार लोक आहात रे तुम्ही. तुम्ही कशासाठी मोटिवेट करताय कळतंय का तुम्हाला? आणि ती नाही म्हणतीये ना, सिद्धांत म्हणाला. तू शांत राहा रे सिद्धांत, तुला कुणी बोलतंय का? आम्ही तिला बोलतोय ना, आपला विषय नाही हा. आणि कुणी जबरदस्ती नाही करत आहे विक्रांत म्हणाला. माणसाने आयुष्यात सगळ्या गोष्टी ट्राय तरी कराव्या, ह्या मताचा आहे मी, मंदार तिला म्हणाला. ती विचारात पडली. तिला विचार करताना पाहून सिद्धांत म्हणाला. काय सॉलिड कन्व्हिन्सिंग पॉवर आहे रे तुमची. एकदम समोरच्याला विचार करायलाच भाग पाडता. तिनं सिद्धांतकडे पाहिलं. तिला वाटलं त्याची परवानगी घ्यावी. सिद्धांतला कळलं ते तो म्हणाला. माझ्याकडे बघूच नको आपले डिसिजन आपण घ्यायचे. आणि मला पण पटतं की कुठलीही गोष्ट ट्राय केल्याशिवाय चांगली वाईट ठरवू नये. मग हे तुला पण लागू होतं ना, तू का नाही करत ट्राय? आर्या म्हणाली. ऑफकोर्स, मला ही ॲप्लिकेबल आहे, पण तुझ्या माहितीसाठी मी आधीच केली आहे ट्राय, अँड देन आय हॅव डिसाइडेड. आर्याचा तरीही विचार चालूच होता. अगं किती विचार करणार आहेस आर्या, मंदार म्हणाला. अगं आर्या, इतका विचार नको करू. आणि इच्छा नसेल तर सरळ नाही म्हण, त्यात काय एवढं, विक्रांत म्हणाला. ठीक आहे, आय विल ट्राय, आर्या म्हणाली. ए होईना बात, मंदार आणि विक्रांत खुश होऊन म्हणाले. त्यांनी पेक बनवून आर्याला दिले. आर्या ही ते सगळं एन्जॉय करत होती. आणि तिला थांबावं जरी वाटलं तरी तिला विक्रांत आणि मंदार अजून आग्रह करीत होते. आर्या, पुरे हा, आता तू ऑलरेडी खूप ड्रिंक घेतलीये, आता नको, सिद्धांत म्हणाला. ए आर्या, तू काही ह्याचं ऐकू नको, घे अजून एक, काहीही होत नाही, विक्रांत म्हणाला. तू ह्याचं काही ऐकू नको, तुला सवय नाही आहे, त्रास होईल, सिद्धांत तिला म्हणाला. अरे यार सिद्धांत, थांब ना, घेऊ दे ना एक, काय होतंय? तूच म्हणत होतं ना ट्राय करावं. मग आर्या म्हणाली. घे, माझं असंही आता तुम्ही कुणीच ऐकणार नाही. आणि मुळात तुम्हाला कुणालाच बोलून फायदाच नाही, कारण तुम्ही शुद्धीतच नाही आहात, सिद्धांत चिडून म्हणाला. झालं, चिडला हा, विक्रांत म्हणाला. त्याला दुसरं येतं काय, आर्या म्हणाली. त्यावर सिद्धांत सोडून सगळे हसले. सिद्धांतचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता. आर्या, डोंट टॉक लाईक दिस, ही इज युअर हजबंड, मंदार म्हणाला. ओनली ऑफिशियली, कारण तो मानतच नाही ना, आर्या म्हणाली. तिचा चेहरा आता एकदमच उतरला होता. सिद्धांत पण आर्याचं बोलणं ऐकून एकदम शॉक झाला. काय बोलतीये आर्या, आणि ह्यांच्यासमोर का? आता थांबून उपयोग नाही, ती शुद्धीत नाही आणि तिला नाही कळत ती काय बोलतीये. पण नंतर प्रॉब्लेम नको व्हायला. व्हॉट? तो मानत नाही म्हणजे? विक्रांत म्हणाला. अरे म्हणजे, आर्या बोलत होती तितक्या सिद्धांत मध्येच म्हणाला. आर्या, उशीर होतोय ना आपल्याला, आता पुरे. अरे पण त्याला सांगू तर दे, आर्या म्हणाली. ते उद्या सांग, आता चल. अरे काय यार, हा काहीच करू देत नाही मनासारखं. अगं सगळंच तर तुझ्या मनासारखं चाललंय आता, अजून काय? अँड इट्स टू लेट, सिद्धांत म्हणाला. अरे तिला बोलू तर दे, ती काय म्हणतेय, विक्रांत म्हणाला. इग्नोर कर तिला, काहीही बोलतेय ती. आर्या चल तू, सिद्धांत म्हणाला.
तो तिला थोडं जबरदस्तीनेच तेथून घेऊन निघाला. तिला चालणेही अशक्य झाले होते. सिद्धांत तिला व्यवस्थित सांभाळत पार्किंगपर्यंत घेऊन आला. सिद्धांत, एक विचारू, ती म्हणाली. मी नाही म्हटलं तर काही तू माझं ऐकणार आहे का? विचार. सिद्धांत, तू मला सोडणार नाही ना? तिच्या डोळ्यात पाणी, भीती, प्रेम सगळंच होतं. सिद्धांतने तिच्याकडे पाहिलं. तो थोडा स्तब्धच झाला. आर्या, काय झालं असं एकदम? तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सिद्धांत निशब्द होता. त्याला काय बोलावं काही सुचत नव्हतं. सिद्धांत, बोलणारे सांग ना, मला नाही सोडणार ना कधीही? तुला माहिती आहे का, मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. तिने त्याला घट्ट मिठी मारली. मला भीती वाटते रे, सतत तू मला सोडून जाशील. तुला जर आठवलंच नाही तर मग? आणि तू मला स्वीकारलंच नाही तर मी काय करायचं मग? कसं जगायचं? तुझ्याशिवाय मी एक क्षण नाही इमॅजिन करू शकत. खूप इन्सिक्युअर फील करते मी तू सोबत नसताना. सतत दडपण, सतत भीती घेऊन मी नाही जगू शकत अजून. तू बोल ना, माझं काही चुकतंय का? चुकत असेल तर सांग, मी नक्की दुरुस्त करेन. पण प्लीज मला सोडून जाऊ नको. ती बोलतच होती. बापरे, किती साठवून ठेवले आर्यानी मनामध्ये. मला कधीच का नाही समजलं? कसं समजणार? मी तिच्या मनाचा विचारच करत नाही. तिला हवं तरी काय आहे जगण्यासाठी? फक्त थोडंसं प्रेम, आणि तेही मिळू नाही. किती मोठं दडपण मनावर ठेवून जगते ती. मान्य आहे ती शुद्धीत नाही आहे, नाहीतर तिने हे कधीच बोलून नसतं दाखवलं आणि मला कधी कळलंही नसतं. पण मी काय करू? माझं चुकतंय. मला आठवत नाही हे चुकतंय. ह्याचा त्रास किती होतोय तिलाही आणि आता मलाही. बरं झालं आज आर्याच्या मनातलं कळालं तरी. सिद्धांत, आर्याच्या आवाजाने तो भानावर आला. अरे काहीतरी बोल ना, सांग ना, नाही सोडणार ना? त्याने तिला त्याच्यापासून थोडं बाजूला केलं. तिचा फोरहेडवर किस करत तो म्हणाला, नाही, कधीच नाही. आणि तिचे डोळे पुसले. ह्याची परिस्थितीमध्ये तिचा चेहरा एकदम खुलला. तिच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळले. तिने परत त्याला मिठी मारली. कितीतरी वेळ ती फक्त रडत होती. यावेळेस सिद्धांतने तिला शांत करण्याचा प्रयत्न नाही केला. त्यालाही वाटलं इतक्या दिवसापासून साठवलेलं बाहेर पडतंय. आर्या, निघायचं. तो तिला हळुवारपणे म्हणाला. चल. सिद्धांतने तिला गाडीत बसवलं. ते निघाले. आर्याला ड्रिंक थोडी जास्तच झाली होती, त्यामुळे तिला बराच त्रास होत होता. सिद्धांतने तरीही तिला बरंच सावरलं. आर्या, तू झोप म्हणजे तुला बरं वाटेल. त्याने तिला बेडवर झोपवलं. तिच्या पायातल्या सँडल्स काढल्या. त्याचं लक्ष तिच्या पायातल्या अँकलेटवर गेलं. तिच्या गोऱ्या पायांमध्ये खरंच खूप शोभून दिसत होतं. नकळत त्यालाही तेही आवडलं. तिच्या अंगावर ब्लँकेट टाकताना त्याला दिसलं की तिची इयरिंग्स तिच्या केसामध्ये अडकतंय. त्याने हळूच ती इयरिंग्स तेही काढले आणि बाजूला ठेवले. आज किती शांत झोप लागली आहे आर्याला. रोजही अशी झोप लागत असेल. त्याच्या मनात सहज विचार घेऊन गेला. त्याने एकदा तिच्या डोक्यावरून हात फिरवला. पुन्हा एकदा तिच्या फोरहेडवर किस केलं आणि तोही झोपला. काय झालंय आर्या? असं का डोकं धरून बसलीये? खूप दुखतंय रे माझं डोकं. कशाला घ्यायची इतकी मग? आपल्याला झेपत नाही तर. सिद्धांत, आता झाल्यावर बोलून काय फायदा? तेच मी आधी थांब पुरे कर म्हणत होतो ना, तर म्हणे काही होत नाही. आता कळलं ना त्रास? आर्या, अख्खी रात्र किती त्रास झाला माहिती आहे का? सॉरी, माझ्यामुळे तुला पण त्रास झाला. अगं आर्या, तू सॉरी म्हणावं म्हणून मी बोलतच नाही आहे. हो रे, तुझी काळजी कळतेय मला. मी पण थांबणारच होते 2 पेग नंतर, पण त्यांनी आग्रह केला, मग नाही कसं म्हणायचं ना? काय वाटलं असतं त्यांना, म्हणून मी कंटिन्यू केलं. त्याने डोक्यालाच हात लावला. आर्या, अगं मंद आहे का तू? तो काही सत्यनारायणाचा प्रसाद होता का की नाही कसं म्हणायचं? तुझं आपलं काहीही असतं. उद्या जर तुला कुणी विहिरीत उडी मार म्हटलं तर तू मारणार आहेस का? त्यांना कसं वाटेल म्हणून. इतकं कळतं मला, ती म्हणाली. हो, ते दिसतंच आहे किती कळतं. ही गोळी घे आणि आराम कर. आज ऑफिसला नको येऊ. तू जा, मी थोड्या वेळाने येते ऑफिसला. बरं वाटलं की. काल नाही ऐकलं, आज तर ऐकणार ना? यायचं नाही म्हणजे नाही, आणि आलंच तर मी वापस पाठवून देईन. ओके बॉस, नाही येणार. दॅट्स लाईक गुड गर्ल. तो तिच्या जवळ येऊन बसला. त्याने तिचा हात हातात घेतला. सॉरी आर्या, तो इतकंच म्हणाला आणि निघालाही. आर्याला कळलंच नाही तो असा का वागला. काय झालं याला अचानक, आणि सॉरी का बोलला? तिने विचारेपर्यंत तो निघूनही गेला होता. का म्हणाला असेल हा सॉरी? रात्री हा भांडला. नेमकं झालं काय? कसं कळणार? ह्याचं उत्तर फक्त सिद्धांतच देऊ शकतो. त्याला आल्यावर विचारावं लागेल.
काय श्रीमान, आज एकटेच? आपल्या अर्धांगिनी कुठे दिसत नाही आहे? विक्रांतने सिद्धांतला विचारले. त्यांची प्रकृती थोडी खालावली आहे. काय आहे ना, काल आपण आणि आपल्या परममित्रांनी जो आग्रह केलाय ना, तो त्यांना सहन नाही झाला. काय? तिला बरं नाही आहे? हे बघ सिद्धांत, ह्यात चुकी तिचीच आहे. आम्ही काहीही म्हणू, पण तिला कळाय नको का? हो, बरोबरच आहे तुझं. मी तिलाही हेच म्हणालो. पण का रे? तुम्हाला माहिती होतं ना तिला सवय नाही आहे. मी सांगत होतो, तरी पण मला तर सगळे शांतच बसायला भाग पाडत होते. सॉरी यार सिद्धांत, चुकलं. मला काय माहिती ती इतका कच्चा लिंबू असेल. आता बरी आहे का? डोंट नो. तिला झोपवून आलो. पण खरं तर माझंही लक्ष लागत नाही आहे. असंच होतं माझं. खरं तर इतकं काही झालेलं नाही हे मला माहिती आहे. पण तिला थोडंही काही झालं तरी नाही लागत माझं लक्ष. का असं होतं कळत नाही. ठीक आहे, तू जा वाटलंस तर घरी. मी घेईन सांभाळून इथं, विक्रांत म्हणाला. ऑब्वियसली घ्यावंच लागेल, कारण तुम्हीच आहात त्याच्या मागचं. बरं हा, लगेच इतकं ऐकवू नको. जा तू. ठीक आहे, निघतो मी. काही लागलं तर मॅनेज कर, सिद्धांत म्हणाला. अरे तू इतक्या लवकर कसं काय आला? बरं नाही वाटत आहे का तुला? मला काही नाही झालं. बरं तुला नव्हतं ना, म्हणून आलो मी. कशाला आलास? एक कॉल करायचा ना. आता बरं आहे मला. तिच्या ह्या वाक्यावर सिद्धांतचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. अरे यार, मी पुन्हा माती खाल्ली. ह्याला राग तर नसेल आला ना? सॉरी, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. तू काम सोडून का आलास असं म्हणायचं होतं. माझ्या डोक्यात कसं नाही आलं कॉल करावा. आर्याला बघायचं होतं, पण मला ती खरंच ठीक आहे ना? किती पजेसिव्ह होतो मी आर्याच्या बाबतीत. माझं डोकंच काम करणं बंद होऊन जातं. असं का होत असेल? तो मनातच विचार करत होता. सिद्धांत आर्याच्या आवाजाने तो भानावर आला. बोल ना, काय झालं? तू जाताना मला सॉरी का म्हणाला? असंच ग, सोड. नाही, तू असंच सॉरी म्हणणाऱ्यातला नाही आहे. रात्री काही झालं का? आपलं भांडण झालं का? नाही ग, असंच काही नाही झालं. मला काहीच का नाही आठवत रे. काल मी काही बोलले का? नाही ग आर्या, तू उगाचच टेन्शन घेतेय. काहीच बोलली नाही तू मला. सिद्धांत, मला ना आता त्रास होतोय, माहिती आहे का? मला रात्रीचं काहीच आठवत नाही आहे. बघ, तुला फक्त एका रात्रीचं आठवत नाही आहे, तर इतका त्रास होतोय. माझा विचार कर, माझं काय होत असेल. असं म्हणून तो रूममध्ये निघून गेला. शट, काय विषय काढला मी हा. किती वाईट वाटलं मी त्याला, खरंच. पण तोही काही चुकीचं बोलत नव्हता. माझ्या अपेक्षा आहेत त्याच्याकडून, पण त्याच्या मनाचाही विचार करायला हवा मी. तो कधीच बोलत नाही. एका रात्रीचं मला आठवलं नाही तर मला त्रास होतोय. सिद्धांतच्या सॉरी म्हणण्याच्या मागचा अर्थ नाही कळाला. त्याला काय वाटत असेल? माझ्या वागण्याचाही त्याला असाच कधी कधी त्रास होत असणार, जसा आज मला झाला. ती त्याच्याकडे गेली. सिद्धांत, सॉरी. आय नो तू हर्ट झाला असशील, पण नाही ग आर्या, मी दुखण्याचं काहीच कारण नाही. जे सत्य आहे ते मी बोललो. पण मग ते सॉरी. आर्या, तू का एकाच गोष्टीच्या मागे लागली? मी सहज बोललो. कसं असतं, आपण कधी कुणाला अननोनली हर्ट केलेलं असतं, त्यासाठी होतं ते. म्हणजे मी नक्की काहीतरी बोलले जे तुला माहिती नव्हतं, म्हणून तू सॉरी म्हणाला. काय बोलले मी? अगं आर्या, काय लावले तू? इतका वेळ सॉरीचं रिझन विचारत होती. आता काय म्हणे, काय बोलली ते सांग. मी म्हणतोय ना काही नाही बोलली. मग ठेव ना विश्वास. आता मात्र तो चिडला. मी विचारतो का तुला कधी पास्टबद्दल असं खोदून खोदून? मग इतका अट्टाहास का? ओके, नको सांगू. चुकलं माझं. उगाचच विचारलं. आर्या पण थोडंसं चिडूनच म्हणाली. आणि ह्यापुढे गरज नाही तुझ्या सॉरीची. आधी चुकीचं वागायचं आणि मग सॉरी म्हणायचं. बरं, माझं सॉरी वापस घेतो. आणि मी काही चुकीचं वागलो नाही. उगाचच आलो यार मी घरी. मी बोलावलंच नव्हतं तुला. तुझा तूच आला. हो तेच ना, उगाचच काळजी करतो मी. तुला काहीच नाही त्याचं. सोड, मी पण कुणाला बोलतोय. मला ना इच्छाच नाही आहे मुळात तुझ्यासोबत बोलण्याची. शक्यतो नकोच बोलायला. तुला जर इतकाच प्रॉब्लेम असेल ना, तर मी नाही राहत इथे, जाते मी. धमक्या नको देऊ. हा, मला कुठे जायचं तिथे जा. मी नाही अडवणार. आणि असंही तू कुठे माझं ऐकते. तर मित्रांनो, आत्तापर्यंतची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. पुढे सिद्धांत आणि आर्याच्या आयुष्यात अजून काय काय होणार आहे हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.